आत्ताच्या युगामध्ये सगळी साधनं आहेत. ठीक आहे. आपण एका मिनिटात ऑनलाईन इंटरनेटचं युग आहे. एका मिनिटात आपण ऑनलाईन फ्लाईट बुक करू शकतो, ट्रेनचं तिकीट बुक करू शकतो. तरी पण आपल्याला वेळेची कमतरता का भासते? कारण आपल्याला वेळ कमी पडतो. नंतर मग आपली चिडचिड होती, कामं होत नाहीत आणि त्याच्यानंतर मग डिप्रेशन येतं, ब्लड प्रेशर वाढतं, ॲक्सिडेंट होतात, आपण घाईघाईत निघतो. तर असं का होतं? तर याचं मुख्य कारण म्हणजे आधुनिक युगामध्ये जे आपण गोष्टींचा वापर करतो, जसे की पूर्वी जे होतं की महिलांना पण बघा तुम्ही, त्यांच्याकडे मिक्सर नव्हती, पाट्यावरच ते मसाले वाटायचे. आत्ताच्या याच्यात मिक्सर आला म्हणजे तुम्ही ते क्विक करू शकता. पहिलं तसं नव्हतं. तरी पण पहिले ज्या गृहिणी आहेत त्या कसं करायच्या, त्या कामं करायच्या त्यावेळेस. तर पहिली गोष्ट तर त्यांचं जे काम आहे त्यांचं कामावर फोकस होतं. आत्ताच्या युगामध्ये घरी असो किंवा ऑफिसमध्ये असो, तर ज्या सोशल मीडिया आहे, इंटरनेट असल्यामुळं, मोबाईलमुळं आपण म्हणजे 30-30 सेकंदाचे जे रील येतात त्याच्यात किंवा मोबाईल बघायला गेलो, फोन आला, तर माणसं डिस्ट्रॅक्ट होतात. त्यामुळे तुम्ही जे 1 तासाचं काम आहे ते मध्ये गॅप होऊन परत तुम्ही एकदा डिस्ट्रॅक्ट झाले की त्या कामावर परत फोकस करण्यासाठी तुमचा 1 ते 2 मिनिटाचा वेळ जातो. त्यामुळं असे करून करून जी माणसाची प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होत गेली. त्यामुळे नवीन जे आहेत, जसं की सोशल मीडिया तुम्ही ॲव्हरेज बघितलं जर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा 1 ते 2 तासाचा डेली वेळ त्या मोबाईलमध्ये जातं. काही तर 3-3, 4-4 तास ते मोबाईलच खेळत बसतात. एकदा तुम्ही रील पाहायला सुरुवात केली की तुम्ही तो वेळ किती झालाय म्हणजे 5 मिनिटं बघायला तुम्ही मोबाईल घेतलेला असतं की 5 मिनिटं आता थोडं आपण रील बघू. पण ते कधी 1 तास होतो, कधी 2 तास होतो हे तुम्हाला त्याच्या नादात कळत नाही. तर हे महत्त्वाचा एक मुद्दा आहे की तुम्ही यामध्ये वेळ वाया घालवता. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फोकस नाही. कारण फोकस तुम्ही एखादं काम केलं तर ते काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही दुसरं कुठलंही काम हातात घ्यायचं नाही, काहीही असो, किंवा तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हायला नको, हे महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन नाही. कारण तुम्हाला म्हणजे आज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय काय कामं करायची हे तुमच्या हातात पाहिजे, की एक लिस्ट बनवलेली पाहिजे, टू डू लिस्ट, की मला हे इतके वाजता ही गोष्ट करायची. त्यानुसार तुम्ही ते करत नाही. कारण हे एक महत्त्वाचं काम. तर अशा प्रकारे आपण वेळेचं नियोजन करू. पुढील 30 दिवसात तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी काय काय गोष्टी करायच्या ते सांगणार आहे. ठीक आहे. आज आपण एवढंच बघू. उद्या आपला जो दुसरा प्रश्न आहे की वेळ जे खरंच आपल्याजवळ किती वेळ आहे, हा प्रश्न उद्या आपण घेऊ. ठीक आहे. आजसाठी एवढंच. धन्यवाद.